भारतीय राज्यघटना भारतीय राज्यघटनेअंतर्गत मूलभूत हक्क हा जो काही भाग आहे तो भाग आता आपण सुरू करतोय. पाठिंबाचा जर तास आपण जर पाहिला तर कलम क्रमांक 22 पर्यंतची जी काही कलम आहेत ती कलम आपण पाहिलेली आहेत. आणि या तासाला आपल्याला कलम क्रमांक 23 जे माणसाचा अपव्यापार आणि वेठबिगारी यांना मनाई हा जो काही भाग आहे तो भाग आपण आज पाहणार आहोत. म्हणजे आपण एकूण जर भाग जर पाहिले आतापर्यंतची जी काही कलमं आहेत तर त्या कलमामध्ये एकूण 22 कलम जे आहेत ते आपली झालेली आहेत. 12 पासून ते 22 पर्यंतची जी काही कलम आहे ती झालीत. आणि जे काही गट आपण जर पाहिले जे एकूण 6 गट आहेत किंवा एकूण 7 गट होते, एक त्यातला कॅन्सल आहे. आणि जे 6 गट आहेत त्या 6 गटापैकी पहिला जो काही गट आहे समानतेचा हक्क तो आपण पाहिलेला आहे. दुसरा जो गट आहे स्वातंत्र्याचा हक्क ते कलम क्रमांक 19 ते 22 ते पाठिंबाच्या तासाला आपण पाहिले. आणि आता आपल्याला पाहत असताना तिसरा जो काही गट आहे शोषणाविरुद्धचा हक्क कलम क्रमांक 23 आणि कलम क्रमांक 24चा अभ्यास जो आहे तो अभ्यास आपल्याला या तासाला करायचा आहे. पाठिंबाचा तास आपण जर पाहिला तर पाठिंबाच्या तासाला आपण कलम क्रमांक 21A आणि कलम क्रमांक 22चा आपण अभ्यास केला. कलम क्रमांक 21A काय सांगितले तर कलम क्रमांक 21A मध्ये शिक्षणाचा हक्क आहे, राईट टू एज्युकेशन. आणि कलम क्रमांक 22 मध्ये अटक व स्थानबद्धता यापासून संरक्षण, ज्यामध्ये साधारण कायदा आणि प्रतिबंधक स्थानबद्धता कायदा याचा अभ्यास जो आहे तो अभ्यास आपण केलेला आहे. आणि आजचा जो तास आहे त्या आजच्या तासाला आपल्याला काय करायचं आहे की तिसरा जो घटक आहे तो पूर्ण करायचा आहे. तो आहे शोषणाविरुद्धचा हक्क कलम क्रमांक 23 आणि कलम क्रमांक 24. आता कलम क्रमांक 23 काय आहे तर कलम क्रमांक 23 मध्ये माणसांचा अपव्यापार आणि वेठबिगारी यांना मनाई. आणि कलम क्रमांक 24 जे या कलम क्रमांक 24 मध्ये कारखाने इत्यादीमध्ये बालकांना कामाला ठेवण्यास मनाई. अशी 2 कलम जे आहेत ते आपल्याला पाहायचे आहेत. तर सुरू करूया आपण. कलम क्रमांक 23 शोषणाविरुद्धचा हक्क. आणि त्या शोषणाविरुद्धचा हक्कामध्ये 2 महत्त्वाचे कलम आहेत. एक आहे माणसाचा अपव्यापार आणि वेठबिगारी यांना मनाई आणि जो दुसरा आहे तो आहे बालकामगारांना मनाई. थोडक्यामध्ये कारखाने किंवा इत्यादीमध्ये बालकांना कामाला ठेवण्यास मनाई. ही 2 कलम जे आहेत ते आपण पाहणार आहोत. तर त्यातलं पहिलं कलम आहे कलम क्रमांक 23 माणसांचा अपव्यापार आणि वेठबिगारी. आता माणसांचा अपव्यापाराची संज्ञा आपण पाहत असताना कलम क्रमांक 23 अन्वये माणसांचा अपव्यापार आणि बिगार व त्यासारख्या अन्य स्वरूपातील वेठबिगारीस मनाई करण्यात आली आहे. आणि या तरतुदींचे कोणत्याही प्रकारे उल्लंघन करणे हा कायद्यानुसार शिक्षापात्र अपराध त्यामध्ये घोषित केलेला आहे. म्हणजे कलम क्रमांक 23 यामध्ये काय सांगितले की माणसांचा अपव्यापार आणि बिगार व त्यासारख्या अन्य स्वरूपातील वेठबिगारीस मनाई करण्यात आली आहे. आणि या तरतुदींचं जर पालन जर केलं नसेल किंवा याचं उल्लंघन जर केलं तर कायद्यानुसार शिक्षापात्र अपराध आहे. आणि हा जो काय हक्क आहे हा नागरिकांना तसेच परकीयांना देखील आहे. म्हणजे भारतीय नागरिक असतील किंवा परकीय नागरिक असतील, मित्र असतील किंवा शत्रू असतील तर या सर्वांच्यासाठी कलम क्रमांक 23 जे हे लागू असणार आहे. आणि आपण बघत असताना कलम क्रमांक 19चा भाग आपण जर पाहिला, कलम क्रमांक 17चा भाग आपण जर पाहिला तर त्या ठिकाणी अस्पृश्यता निवारण हा भाग आपण पाहिला होता. काही जी काही कलमं आहेत मूलभूत हक्कामध्ये काही कलमं आहेत की जी कलमं फक्त राज्यसंस्थेविरुद्ध संरक्षण प्राप्त करून देतात. तर काही कलमं अशा आहेत तर राज्यसंस्था आणि खाजगी व्यक्ती या दोन्हीसाठी देखील आहेत. तसं आपण कलम क्रमांक 17 जर पाहिलं तर कलम क्रमांक 17 हे राज्यसंस्थेविरोधात देखील आहे आणि खाजगी व्यक्तींच्या विरोधात देखील आहे. तसंच कलम क्रमांक 23 आहे हे देखील राज्यसंस्थेच्या विरोधात देखील आहे. आणि हा जो काही अधिकार आहे किंवा हा जो हक्क आहे हा खाजगी व्यक्तीविरुद्ध देखील संरक्षण उपलब्ध करून देणारा जो हक्क आहे तो हक्क आपण ह्यामध्ये पाहू शकतोय. आता कलम 23 काय काय सांगितलं आहे तर कलम 23 मानवी व्यापार आणि वेठबिगार व त्या स्वरूपातील सक्तीच्या श्रमाच्या इतर पद्धती यावर बंदी घातलेली आहे. म्हणजे सक्तीच्या श्रमाच्या ज्या काही पद्धती आहेत, वेगवेगळ्या ज्या पद्धती आहेत त्या पद्धतीवर मनाई किंवा बंदी घातलेली आहे. आणि या तरतुदीचे उल्लंघन जर केलं असेल तर काय सांगितलेलं आहे तर तो एक शिक्षापात्र अपराध आहे असं त्यामध्ये सांगितले. आणि यामुळे व्यक्तींचे केवळ राज्यापासून नव्हे तर खाजगी व्यक्तीपासून देखील संरक्षण जे आहे ते संरक्षण झालेलं आहे. आता ह्या माणसांचा अपव्यापार हा भाग आपण जर पाहिला किंवा मानवी व्यापार आपण जर पाहिला तर मानवी व्यापारामध्ये कोणकोणत्या बाबी येणार आहे, कोणकोणत्या बाबींचा समावेश यामध्ये होते ते आपण पाहूया. तर त्यातला पहिला भाग आहे पुरुष, महिला व बालकांची खरेदी विक्री वस्तू म्हणून करणे. म्हणजे पहिला जो काही भाग आहे मानवी व्यापार किंवा मानवी अपव्यापार आपण ज्याला म्हणतोय. आता अपव्यापार ही जी काही संकल्पना आहे तर या संकल्पनेमध्ये कशा समावेश आहे तर त्यातला पहिला भाग आहे पुरुष, महिला व बालकांची खरेदी विक्री वस्तू म्हणून करणे हा पहिला आहे.
दुसरा आहे महिला व बालकांचा अनैतिक व्यापार, उदाहरणार्थ वेश्या व्यवसाय. तिसरा जो आहे देवदासी पद्धत. आणि चौथा जो आहे तो आहे गुलामगिरी. म्हणजे एकूण 4 घटक ह्यामध्ये लक्षात घ्यायचे आहे मानवी अपव्यापारामध्ये. त्यातला पहिला काय आहे तर पुरुष महिला व बालकांची खरेदी विक्री काय करायचे तर वस्तू म्हणून जर केली असेल तर तो काय आहे तर माणसाचा अपव्यापार आहे असं आपण त्यामध्ये म्हणू शकतोय. दुसरा आहे महिला व बालकांचा अनैतिक व्यापार, ज्याला वेश्या व्यवसाय असं म्हणू शकतोय. तिसरा जो आहे ते आहे देवदासी पद्धत. आणि चौथा गुलामगिरी. या कृतीसाठी शिक्षा म्हणून सरकारने एक कायदा केलेला आहे, अनैतिक व्यापार प्रतिबंध कायदा 1956. हा कायदा यासाठी संमत केलाय. म्हणजे माणसांच्या अपव्यापारामध्ये हे 4 घटक लक्षात घ्यायचे आहेत. पुरुष महिला व बालकांची खरेदी विक्री वस्तू म्हणून करणे, महिला व बालकांचा अनैतिक व्यापार उदाहरणार्थ वेश्या व्यवसाय, तिसरा देवदासी आणि चौथा गुलामगिरी. आणि या कृतींसाठी शिक्षा म्हणून सरकारनं काय केलेलं आहे अनैतिक व्यापार प्रतिबंध कायदा 1956 संमत केला. हा एकूण आपण कलम क्रमांक 23 मध्ये जे 2 घटक आहेत, एक माणसांचा अपव्यापार आपण त्यामधला पाहिला. आता दुसरा जो काही घटक आहे तो आपल्याला पाहायचा आहे ते आहे वेठबिगारी. आता वेठबिगारी म्हणजे काय, त्या वेठबिगारीमध्ये बिगार म्हणजे काय अगोदर आपण पाहूया. तर या कलमातील बिगार म्हणजे काय की मोबदल्याविना अनिवार्य काम होय. बिगारचा अर्थ काय असेल की मोबदल्याविना अनिवार्य काम म्हणजेच काय की विनावेतन काम, विनावेतन सक्तीचे काम असा होतोय. आणि भारतात निर्माण झालेली ती एक शोषणयुक्त पद्धत आहे ज्यामध्ये जमीनदार आपल्या कास्तकारांना मोबदला न देता काही सेवा प्रदान करण्यासाठी भाग पाडतो. म्हणजे अगदी बिगार आपण बघत असताना बिगाराचा अर्थ काय असेल तर बिगार ही जी काही संकल्पना आहे तर या संज्ञेचा अर्थ असा आहे की विनावेतन सक्तीचं काम. म्हणजे अगदी काम करायचं पण कामाच्या मोबदल्यामध्ये कुठल्याही स्वरूपामध्ये वेतन जे ते वेतन दिलं जात नाही तर त्याला आपण बिगार म्हणू शकतोय. आणि भारतातील विशिष्ट पद्धती अंतर्गत येथील स्थानिक जमीनदार त्यांच्या कुळांकडून सक्तीने विनावेतन काम करून घेत. बिगार पद्धतीमध्ये कलम 23च्या वेठबिगारीसारख्या त्याच स्वरूपाच्या सक्तीच्या कामावर बंदी घालते. सक्तीचं काम म्हणजे काय तर त्या व्यक्तीच्या इच्छेविरुद्ध त्याला काम करायला लावणे असा भाग जो आहे तो सक्तीच्या कामामध्ये आहे. तर त्या सक्तीचा देखील भाग आपण पाहू शकतोय. म्हणजे बिगार व्यतिरिक्त कलम जे काही 23 आहे तर कलम 23 अन्वये सक्तीच्या कामाची इतर स्वरूपे देखील ह्यामध्ये सांगण्यात आलेली आहेत. उदाहरणार्थ बंधक कामगार जे आहेत तर त्या बंधक कामगाराचा देखील समावेश जो तो समावेशामध्ये आपण करू शकतोय. आणि बंधक कामगार म्हणजे काय असेल तर बंधक कामगार म्हणजे असा कामगार ज्याने घेतलेल्या कर्जाची परतफेड श्रमाच्या माध्यमातून करण्यासाठी अनिश्चित काळासाठी बांधून ठेवण्यात आले. तसेच सक्तीचे काम म्हणजे इच्छेविरुद्ध काम करण्याची सक्ती होय. म्हणजे कलम 23 अंतर्गत आपण जर पाहिलं तर 2 गोष्टी यामध्ये सांगितलेल्या आहेत. पहिला भाग जो आहे तो काय आहे तर माणसांचा अपव्यापार आपण ज्याला म्हणतोय माणसांचा अपव्यापार. आणि जो दुसरा जो काय भाग आहे तर दुसरा भाग आहे वेठबिगारी. आणि वेठबिगारी म्हणजे काय तर बिगारचा अर्थ काय होतो तर बिगार म्हणजे काय असेल तर विनावेतन विना मोबदला अनिवार्य काम होय. आणि भारतात निर्माण झालेली ही एक शोषणयुक्त अशी एक पद्धत आहे. आणि जे काही जमीनदार आहे ते आपल्या कास्तकारांना मोबदला न देता काही सेवा प्रदान करण्यासाठी भाग पाडतात. आणि ह्या बिगारामध्ये फक्त एवढंच नाही तर यापेक्षा देखील वेगळ्या गोष्टी त्यामध्ये केल्या जातात. सक्तीच्या कामाची इतर प्रारूप देखील इतर स्वरूप देखील ह्यामध्ये सांगण्यात आलेली आहेत. आणि ह्यामध्ये सांगत असताना बंधक कामगार असा एक भाग आहे. बंधक कामगार म्हणजे काय असेल तर बंधक कामगार म्हणजे असा कामगार ज्याला त्याने घेतलेल्या कर्जाची परतफेड श्रमाच्या माध्यमातून अनिश्चित काळासाठी बांधून ठेवण्यात आली आहे. तर हे सक्तीचे काम म्हणजे त्याच्या विरुद्ध कामाची सक्ती होय. असे घटक आपल्या लक्षात घे. बंधक कामगार म्हणजे त्या कामगारांना काही कर्ज घेतलेलं आहे जमीनदाराकडून आणि त्या कर्जाची जी परतफेड करायची ती पैशाच्या स्वरूपात नाही करायची तर त्याच्या श्रमाच्या स्वरूपात करायचे. ती अनिश्चित काळासाठी बांधून घेण्याची जी काही प्रथा आहे तर त्याला आपण काय म्हणू शकतोय बंधक कामगार असं म्हणू शकतोय. म्हणजे बंधक कामगार म्हणजे असा कामगार ज्याला त्याने घेतलेल्या कर्जाची परतफेड श्रमाच्या माध्यमातून करण्यासाठी अनिश्चित काळासाठी बांधून ठेवण्यात आलेले आहे. आणि सक्तीचं काम म्हणजे काय असेल तर सक्तीचं काम म्हणजे स्वतःच्या इच्छेविरुद्ध कामाची सक्ती करणे असं आपण त्याला म्हणू शकतोय. त्यानंतरचा जो काय भाग आहे आता हिथं सक्ती कशा आहे तर सक्ती केवळ शारीरिक सक्ती आहे का तर या ठिकाणी सक्तीचा अंमल बघत असताना शारीरिक पण सक्ती आहे, कायदेशीर पण आहे आणि ही आर्थिक विपन्नतेतून उद्भवणारी सक्ती आहे. म्हणजे पैशाची जी काही कमतरता किंवा ही गरिबी दारिद्र्य हे दूर करण्यासाठी जमीनदार असतील सावकार असतील यांच्याकडून जे काही कर्ज घेतलं असणार आहे आणि त्या कर्जाची जी काही परतफेड आहे ही कशी करायची तर पैशाच्या माध्यमातून करायची नाही तर ती श्रमाच्या माध्यमातून करायची. आणि आपण सक्तीचा ह्यामध्ये विचार ज्यावेळी करणार आहे तर सक्ती म्हणजे काय असेल
तर इच्छेविरुद्ध काम करण्याची सक्ती होय. आणि सक्ती हा शब्द केवळ शारीरिक किंवा कायदेशीर सक्ती नाही, तर आर्थिक विपन्नेतून उद्भवणाऱ्या सक्तीचाही त्यामध्ये समावेश होतोय. या हक्काच्या अंमलबजावणीसाठी सरकारने विविध स्वरूपाचे कायदे केलेत. त्यामध्ये किमान मजुरी कायदा 1948, करार कायदा 1970, बंधक कामगार व्यवस्था रद्दबातत कायदा 1976 आणि समान पगार कायदा 1976 अशा स्वरूपाचे जे काही कायदे आहेत हे कायदे ह्यामध्ये केलेले आहेत. आणि हे कशासाठी केलेले आहेत, तर या स्वरूपाच्या ज्या काही अमानवी स्वरूपाच्या ज्या प्रथा आहेत या प्रथेला प्रतिबंध घालता यावा या उद्देशाने हे कलम 23 जे ते काम करतं. म्हणजे कलम 23 अंतर्गत या सर्व बाबीचा साकल्याने विचार करून या संदर्भामध्ये विविध स्वरूपाचे जे कायदे आहेत ते कायदे केलेत. त्यामध्ये वेठबिगार पद्धत निर्मूलन कायदा 1976, किमान वेतन कायदा 1948, कंत्राटी कामगार कायदा 1970, समान वेतन कायदा 1976. तर या स्वरूपाचे विविध जे काही कायदे आहेत तर ते कायदे ह्यामध्ये करण्यात आलेले आहेत. आता हे कलम 23चा आपण विचार करत असताना ह्या कलम 23च्या बाबतीमध्ये काही अपवाद देखील आहे, ते अपवाद देखील आपल्याला पाहिजेत. तर कलम 23 या तरतुदीला एक अपवाद सांगितला आहे. तर यानुसार सार्वजनिक उद्दिष्टांसाठी राज्य विनावेतन सैनिकी किंवा सामाजिक सेवा करण्यास सांगू शकते, परंतु अशा सेवेची सक्ती करताना राज्य केवळ धर्म, वंश, जात किंवा वर्ग या कारणावरून भेदभाव करू शकत नाही. म्हणजे कलम 23 काय सांगतं की यामध्ये मानवी व्यापार किंवा सक्तीचं जे काही श्रम आहे यास प्रतिबंध घालणार आहे. पण काही वेळा सक्तीनं सैनिकी किंवा सामाजिक सेवा करण्यास सांगू शकतं विना मोबदला, विना वेतन. तर परंतु अशा सेवेची सक्ती करताना राज्य, धर्म, वंश, जात किंवा वर्ग या कारणावरून भेदभाव जे ते भेदभाव करणार नाही. तर हा एकच अपवाद लक्षात घ्यायचा आहे. कलम 23ने सांगितलेला एक अपवाद काय आहे की राज्यसंस्था सामाजिक प्रयोजनार्थ अनिवार्य सेवा लादू शकते व असे करताना धर्म, वंश, जात व वर्ग या कारणावरून भेदभाव करणार नाही. उदाहरणार्थ आपण जर पाहिलं तर अनिवार्य लष्करी सेवा किंवा समाजसेवा म्हणजे विनावेतन सार्वजनिक उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी राज्यसंस्था विनावेतन सैनिकी किंवा सामाजिक सेवा करण्यास सांगू शकते. पण असं करत असताना राज्य केवळ धर्म, वंश, जात किंवा वर्ग या कारणावरून कोणत्याही प्रकारचा भेदभाव जो आहे तो भेदभाव यामध्ये करणार नाही. हा भाग यामध्ये आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. कशा अंतर्गत, तर कलम 23च्या अंतर्गत. बघा लक्षात घ्या, कलम 23मध्ये आपण जे घटक पाहिलेले आहेत तर कलम 23मध्ये एकूण 2 महत्त्वाचे घटक, एक म्हणजे काय असेल माणसांचा अपव्यापार आणि दुसरा आहे वेठबिगारी. आता अपव्यापार म्हणजे आपण पाहिलेला आहे सुरुवातीला, आणि माणसांचा अपव्यापारमध्ये काय काय आले तर 4 घटक आपण पाहिले. पुरुष, महिला व बालके यांचे वस्तूप्रमाणे खरेदी विक्री असेल, वेश्या व्यवसायात महिला व बालके यांचा अनैतिक व्यापार असेल, तिसरा देवदासी असेल आणि चौथा जे आहे ती गुलामगिरी. असे चार जे घटक आहेत तर ते माणसांच्या अपव्यापारमध्ये येणार आहे. आणि याला प्रतिबंध घालण्यासाठी एक कायदा केलेला आहे संसदेनं, अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायदा 1956 संमत केला. दुसरी संकल्पना आपण बघितली वेठबिगारी. तर त्या वेठबिगारी म्हणजे काय असेल तर विनावेतन सक्तीचं काम असेल, ज्यामध्ये बंधक कामगार असं म्हणू शकतो आपण. आणि ही सक्ती कशी आहे तर ही सक्ती केवळ शारीरिक सक्ती नाही, तर या सक्तीमध्ये आर्थिक विपन्नेतून निर्माण झालेली जे काही सक्ती आहे तर अशा सक्तीचा देखील समावेश होतोय. आणि ह्या हक्काच्या अंमलबजावणीसाठी सरकारनं विविध स्वरूपाचे कायदे केले होते. त्यामध्ये किमान मजुरी कायदा 1948, करार कामगार कायदा 1970, बंधक कामगार व्यवस्था रद्दबातत कायदा 1976 आणि समान पगार कायदा 1976. तर या स्वरूपाचे जे कायदे ते कायदे केले. आणि याला अपवाद काय सांगितलंय तर कलम 23ने एक अपवाद सांगितलंय, राज्यसंस्था सार्वजनिक प्रयोजनार्थ अनिवार्य सेवा लादू शकते व असे करताना धर्म, वंश, जात व वर्ग या कारणावरून कोणत्याही प्रकारचा भेदभाव जो आहे हा केला जाणार नाही. हा पण भाग पाहिलेला आहे कलम क्रमांक 23. आता आपल्याला त्यानंतरचं कलम जे आहे ते कलम आपल्याला पाहायचं आहे, कलम क्रमांक 24. आणि ह्या कलम क्रमांक 24मध्ये काय सांगितलंय की कारखाने इत्यादीमध्ये बालकांना कामास ठेवण्यास मनाई. कारखाने किंवा इतर ठिकाणी मुलांना कामास बंदी असं सांगितलेलं आहे. मग कलम 24 अन्वये 14 वर्षाखालील कोणत्याही बालकास कोणत्याही कारखान्यात वा खाणीत काम करण्यासाठी नोकरीस ठेवले जाणार नाही अथवा अन्य कोणत्याही धोक्याच्या नसलेल्या कामावर बालकास कामावर प्रतिबंध करत नाही. म्हणजे हे कलम काय सांगतं तर हे कलम सांगत असताना 24 वर्षाखालील कोणत्याही बालकास कोणत्याही कारखान्यात वा खाणीत काम करण्यासाठी नोकरीस ठेवले जाणार नाही अथवा अन्य कोणत्याही धोक्याच्या कामावर त्यास लावले जाणार नाही. म्हणजे कलम क्रमांक 24 जे आहे ते सांगितले कोणत्याही प्रकारच्या ज्या बालकाचं वय 14 वर्षापेक्षा कमी आहे तर अशा कोणत्याही बालकास धोक्याचं जे काही काम असेल किंवा कारखाना असेल किंवा खाणी असेल अशा स्वरूपाच्या ठिकाणी नोकरीस ठेवता येणार नाही असं सांगितलेलं आहे. आता ह्यावरून दुसरा एक जो काय भाग आहे तो भाग यामध्ये लक्षात घ्यायचा आहे.
तर ज्या ठिकाणी कोणत्याही स्वरूपाचा धोका नाही, म्हणजे हे कलम जे आहे तर ज्या ठिकाणी धोक्याच्या स्वरूपाचं काम नाही तर अशा ठिकाणी बालकास कामावर लावण्यास प्रतिबंध करत नाही. ज्या ठिकाणी धोक्याचं काम आहे अशा ठिकाणी तुम्ही बालकांना कामास लावू नये असं सांगितले, पण ज्या ठिकाणी धोक्याचं काम नाही तर अशा संदर्भामध्ये कुठलीही माहिती जी आहे म्हणजे कुठलाही प्रतिबंध जो आहे हा प्रतिबंध ह्यामध्ये करण्यात आलेला नाही. म्हणजे कारखाने, खाणी किंवा बांधकाम वा रेल्वे अशा धोकादायक कामावर 14 वर्षाखालील मुलांना नेमण्यास घटना कलम 24 अन्वये प्रतिबंध करण्यात आलेला आहे. इतर साधे व धोकादायक नसलेले काम देण्यास कलम 24 प्रतिबंध करत नाही. म्हणजे साध्या स्वरूपाचं काम ज्या ठिकाणी कुठल्याही स्वरूपाचा धोका नाही तर अशा ठिकाणी कलम क्रमांक 24 आहे हे प्रतिबंध करत नाही. आणि या दृष्टिकोनातून देखील विविध स्वरूपाचे जे काही कायदे ते कायदे निर्माण झाले. त्यामध्ये बालकामगार प्रतिबंध नियमन कायदा 1986 हा महत्त्वाचा कायदा आहे. म्हणजे जो काही कायदा आहे तो आहे बालकामगार प्रतिबंध व नियमन कायदा 1986 हा त्याविषयी सर्वात महत्त्वाचा कायदा आहे. इतरही कायद्यासंदर्भात बालकामगारांचे संरक्षण करण्याची तरतूद जे ही तरतूद त्यामध्ये करण्यात आलेली आहे. मग या संदर्भामध्ये आपण जर पाहिलं तर जे काही धोकादायक कामं जे आहेत त्यामध्ये बांधकाम असेल, कारखाने असेल, खाणीचं काम असेल, रेल्वेचं काम असेल तर अशा ठिकाणी 14 वर्षाखालील मुलांना नेमण्यास प्रतिबंध केलेला आहे. पण इतर साधं जे काही काम आहे ज्या ठिकाणी धोकादायक नसलेलं जे काही काम आहे तर अशा ठिकाणी कलम क्रमांक 24 प्रतिबंध करत नाही. आणि या दृष्टिकोनातून जो महत्त्वाचा जो एक कायदा निर्माण केला तो कायदा होता बाल कामगार प्रतिबंध व नियमन कायदा 1986. हा कायदा त्याविषयीचा सर्वात महत्त्वाचा कायदा आहे. इतरही कायद्याच्या संदर्भामध्ये आपण त्यामध्ये म्हणू शकतोय म्हणजे बालकामगारांचं संरक्षण करण्यासाठी इतर कायद्याच्या संदर्भात देखील काही तरतुदी ज्या करण्यात आल्या आहेत. म्हणजे बाल रोजगार कायदा 1938 असेल, बाल रोजगार कायदा 1938, कारखाना कायदा 1948, त्यानंतर खाण कायदा 1952, व्यापारी जहाज वाहतूक कायदा 1958, मळे कामगार कायदा 1951, मोटार वाहतूक कामगार कायदा 1951, शिकाऊ कामगार कायदा 1961, बीडी व शिगार कामगार कायदा 1966 आणि तत्सम इतर कायदे विशिष्ट वयाखालील मुलांना कामावर ठेवण्यास प्रतिबंध करतात. म्हणजे हे जे काही प्रतिबंध जो आहे तो प्रतिबंध ह्यामध्ये सांगितलेला आहे. तर हे प्रतिबंध सांगत असताना एक महत्त्वाचा कायदा कोणता आहे तर बाल कामगार प्रतिबंध नियमन कायदा 1986 आहे. पण त्यापेक्षा देखील वेगळे काही कायदे जे ते कायदे निर्माण केलेले आहेत ते कायदे अजून एकदा व्यवस्थित लक्षात घ्या. रोजगार कायदा आहे 1938, जो काही कायदा आहे तो आहे रोजगार कायदा 1938, रोजगार कायदा 1938. त्यानंतर कारखाना कायदा 1948, कारखाना कायदा आहे 1948, कारखाना कायदा 1948. खाण कायदा 1952, खाण कायदा 1952. त्यानंतर व्यापारी जहाज वाहतूक कायदा 1958, मळे कामगार कायदा 1951, मोटार वाहतूक कामगार कायदा 1951, शिकाऊ कामगार कायदा 1961, बीडी व सिगार कामगार कायदा 1966 आणि इतर स्वरूपाचे देखील अनेक जे काही कायदे आहेत या कायद्यामध्ये काय सांगितलं तर विशिष्ट वयाखालील मुलांना कामावर ठेवण्यास त्यामध्ये प्रतिबंध केलेला आहे. आणि सन 1996 मध्ये सर्वोच्च न्यायालयाचा एक भाग आपण जर लक्षात घेतला तर सन 1996 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने बाल कामगार पुनर्वसन कल्याण निधी स्थापन करण्याचा आदेश दिला व या कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या नियोक्त्याने प्रत्येक बालकामगारांसाठी ₹20,000 जमा करण्याचा आदेश त्यामध्ये देण्यात आला होता. हे कुणी केलं होतं तर 1996 मध्ये सर्वोच्च न्यायालय जे आहे तर त्या सर्वोच्च न्यायालयाने एक निर्णय दिला होता 1986ला. सर्वोच्च न्यायालयाच्या बाबतीमध्ये 1996 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने बाल कामगार पुनर्वसन कल्याण निधी स्थापन करण्याचा आदेश दिला होता. कधी 1996ला बाल कामगार पुनर्वसन कल्याण निधी स्थापन करण्यात आला होता. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या नियोक्त्याने प्रत्येक कामगारासाठी ₹20,000 जमा करण्याचे आदेश दिले होते. तसेच बालकांचे शिक्षण, आरोग्य व पोषण यांच्यासाठी सुधारणा करण्याचे आदेश देखील दिले होते. हे कधी तर 1996ला कशामार्फत तर बाल कामगार पुनर्वसन कल्याण निधी स्थापन केला आणि त्याचं पालन जे करणार नाही तर त्यांना प्रत्येक बालकामगारासाठी ₹20,000 जमा करण्याचा आदेश दिला. आणि तसंच बालकांचे शिक्षण असेल, आरोग्य व पोषण यांच्यामध्ये सुधारणा करण्याचे देखील आदेश जे आहेत हे कोणी दिले होते सर्वोच्च न्यायालयाने. आता बाल हक्क संरक्षण आयोग अधिनियम 2005 हा देखील एक भाग महत्त्वाचा आहे. बाल हक्क संरक्षण आयोग अधिनियम, बाल हक्क संरक्षण आयोग अधिनियम 2005.
बाल हक्क संरक्षण आयोग अधिनियम 2005 संमत करून त्याद्वारे बाल हक्क संरक्षणासाठी राष्ट्रीय आयोग आणि बाल हक्क संरक्षणाचे राज्य आयोग तसेच बाल हक्कांचे उल्लंघन व बालकाविरुद्धच्या अपराध संबंधी खटले त्वरित निकाल काढण्यासाठी बाल न्यायालय स्थापन करण्याची तरतूद करण्यात आलेली आहे. सर्वात महत्त्वाचा भाग आता आपण पाहतोय हे बाल हक्क संरक्षण आयोग अधिनियम 2005 संमत केला. हा कशासाठी होता तर बाल हक्क संरक्षणासाठी राष्ट्रीय आयोग आणि बाल हक्क संरक्षणासाठी राज्य आयोग अशा दोन स्वरूपाचे आयोग निर्माण करण्यात आले. कशा संदर्भामध्ये तर बाल हक्क संरक्षण आयोग अधिनियम 2005 संमत केला आणि त्याद्वारे दोन स्वरूपाचे आयोग निर्माण केले. एक म्हणजे काय की बाल हक्क संरक्षणासाठीचा राष्ट्रीय आयोग आणि दुसरा जो आहे तो आहे बाल हक्क संरक्षणासाठीचा राज्य आयोग. तसेच बाल हक्कांचे उल्लंघन व बालकाविरुद्धच्या अपराधासंबंधीचे खटले त्वरित निकाली काढण्यासाठी बाल न्यायालय देखील स्थापन करण्याची तरतूद केली. कशानुसार तर बाल हक्क संरक्षण आयोग अधिनियम 2005 कशानुसार केलेलं आहे हे तर हे 2005 नुसार केलेलं आहे. या 2005 नुसार दोन स्वरूपाचे आयोग तयार केले, एक राष्ट्रीय आयोग आणि एक राज्य आयोग. त्याचबरोबर बाल हक्कांचं उल्लंघन आणि बालकाविरुद्ध अपराधीचे खटले त्वरित निकाली काढण्यासाठी बाल न्यायालय देखील स्थापन करण्यात आली. कशानुसार आलेली आहेत तर या अधिनियमानुसार. सन 2006 मध्ये सरकारने बालकांना घरगडी किंवा हॉटेल, ढाबा, उपहारगृहे, दुकाने, कारखाने, रिसॉर्ट, सौंदर्य आरोग्य, चहाची दुकाने इत्यादी ठिकाणी कामावर ठेवण्यास बंदी करण्यात आलेली आहे. सुरुवातीला आपण जर पाहिलं तर कलम क्रमांक 23 काय सांगत होतं तर कलम क्रमांक 23 मध्ये जी कमी धोक्याची कामं आहेत किंवा साधी कामं आहेत की ज्यावर कुठल्याही स्वरूपाचा धोका नाही तर अशा कामाच्या संदर्भामध्ये प्रतिबंध करत नाही असं सांगितलं होतं. पण 2006चा आपण जर विचार जर केला सन 2006 तर ह्या सन 2006 मध्ये सरकारनं काय केलेलं आहे की बालकांना घरगडी किंवा हॉटेल, ढाबा, उपहारगृहे, दुकाने, कारखाने, रिसॉर्ट, सौंदर्य आरोग्य केंद्रे, चहाची दुकाने इत्यादी उद्योगांच्या ठिकाणी कामावर ठेवण्यास बंदी घालण्यात आलेली आहे. जरी ती कमी धोक्याची जरी काही जर कामं असतील, हॉटेलचं काम असेल, दुकानाचं काम असेल तर ही जी काही कामं आहे ही कमी धोके जरी कामं असतील तरीही सन 2006 मध्ये सरकारनं या कामावर बंदी घालण्यात आले. 14 वर्षापेक्षा ज्या बालकाचं वय कमी आहे तर अशांना हॉटेलमध्ये, इतर दुकानामध्ये, कारखान्यामध्ये, रिसॉर्टमध्ये ठेवू शकत नाहीत नोकरीसाठी. आणि 14 वर्षाखालील मुलांना कामावर ठेवल्यावर खटला भरून दंडात्मक कारवाई केली जाईल तर अशी ताकीद देखील दिलेली आहे. कधी तर 2006 मध्ये. 2006चा जर विचार जर केला तर अगोदर सांगितलं होतं की फक्त कारखाने सांगितले होते जी काही धोकादायक कारखाने, खाणी, बांधकाम, रेल्वे अशी जी काही धोकादायक कामावर 14 वर्षाखालील मुलांना नेमण्यास घटना कलम 24 अन्वये प्रतिबंध करण्यात आला होता. आणि पुढे 2006ला सांगितलेलं आहे तर फक्त हेच नाही तर याचबरोबर घरगडे असतील, हॉटेल असेल, ढाबा, उपहारगृहे, दुकाने, कारखाने, रिसॉर्ट, सौंदर्य आरोग्य केंद्रे, चहाची दुकाने तर या ठिकाणी देखील बाल कामगारांना ठेवण्यात येणार नाही. जर कोणी जर ठेवलं असेल तर त्यावर खटला दाखल करून दंडात्मक कारवाई केली जाईल तर अशी ताकीद देखील करण्यात आली होती. आता बालमजुरी व संपूर्ण बंदी हा शेवटचा जो काही भाग आहे, अगदी 5 मिनिटाचा राहिलेला आहे तो आपण पाहूया. बालमजुरी व संपूर्ण बंदी. बाल कामगार प्रतिबंध कायदा जो आहे आता आपण जो काय पाहिला बाल कामगार प्रतिबंध कायदा 1986 तर बाल कामगार प्रतिबंध कायदा 1986 मध्ये दुरुस्ती करण्यात येऊन काही बदल समाविष्ट करण्यात आलेले. आता या कायद्याचे नाव बदलून बाल व पौगंडावस्थेत कामगार प्रतिबंध व नियमन कायदा 1986 असे करण्यात आलेले आहेत. म्हणजे अगोदर काय होतं की फक्त बाल प्रतिबंध व नियमन कायदा होता. आता बाल व पौगंडावस्थेतील कामगार प्रतिबंध व नियमन कायदा 1986 असं करण्यात आले आहेत. आणि हा कायदा अधिक कडक करण्यात येऊन यातील अपराध दंडनीय ठरवण्यात आलेले आहेत व शिक्षेत ही वाढ केली गेलेली आहे. म्हणजे अगोदर आपण जर पाहिलं 1986 जो काय कायदा होता हा कायदा केलेला होता आणि या कायद्यामध्ये दुरुस्ती केली आणि दुरुस्ती करून याचं नाव बदललं. आणि ह्याचं नाव ठेवत असताना या कायद्याचं नाव आता सध्या आपण जर पाहिलं तर बाल व पौगंडावस्थेतील कामगार प्रतिबंध व नियमन कायदा 1986 असं केले. आणि जे काही जुन्या ज्या काही तरतुदी होत्या त्या तरतुदीमध्ये व्यापकता आणून हा कायदा जो आहे तो अधिक कडक करण्यात आलेला आहे आणि ह्यातला अपराध जो आहे हा दंडनीय ठरवण्यात आलेला आहे आणि त्या शिक्षेमध्ये देखील वाढ करण्यात आलेली आहे. पूर्वी 18 धोकादायक उद्योगामध्ये व 65 धोकादायक प्रक्रियेमध्ये 14 वर्षाखालील मुलांना कामावर ठेवण्यावर बंदी होती. धोकादायक नसलेल्या व प्रक्रियेमध्ये या मुलांना कामावर ठेवण्यास प्रतिबंध नव्हता. म्हणजे अगोदरचा आपण जर भाग जर पाहिला तर अगोदर काय सांगितलं होतं
की 18 धोकादायक जी काही कामं आहेत आणि 65 धोकादायक ज्या प्रक्रिया आहेत, तर या प्रक्रियेमध्ये 14 वर्षाखालील मुलास कामावर ठेवण्यास बंदी होती. धोकादायक नसलेल्या कामामध्ये व प्रक्रियामध्ये मुलांना कामावर ठेवण्यास प्रतिबंध नव्हता. ते कामावर ठेवू शकत होते की ज्या ठिकाणी धोका नाही. आणि हे जे काही 18 धोकादायक उद्योग सोडून बाकीचे जे जे काही उद्योग आहेत, तर अशा उद्योगामध्ये कामावर ठेवलं जात होतं. पण सुधारित जो काही कायदा आहे, तर त्या सुधारित कायद्याने आता 14 वर्षाखालील मुलांना कोणत्याही प्रकारच्या उद्योगात व प्रक्रियेत कामावर ठेवण्यास पूर्णतः बंदी घातली आहे. आता आपण जर पाहिलं तर कोणत्याही प्रकारे कोणत्याही ठिकाणी, ते हॉटेल असेल, रिसॉर्ट असेल, घरगडी म्हणून असेल, रेल्वे असेल, बांधकाम असेल किंवा इतर कुठलंही जे काही ठिकाण असेल, ते धोकादायक असू दे किंवा कमी धोकादायक असू दे, तर ह्या प्रत्येक ठिकाणी 14 वर्षाखालील मुलांना कोणत्याही प्रकारच्या उद्योगात आणि प्रक्रियेत ठेवण्यास पूर्णपणे बंदी घातलेली आहे. 14 ते 18 या वयोगटातील मुलांना काही धोकादायक उद्योगात व प्रक्रियेत कामास ठेवण्यास प्रतिबंध केलेला आहे. म्हणजे 14 वर्षापेक्षा कमी वय ज्यांचं आहे, तर त्यांना पूर्णपणे बंदी आहे. ते धोकादायक उद्योग असू देत किंवा कमी धोकादायक उद्योग असू देत, पूर्णपणे बंदी आहे. आणि ज्यांचं वय 14 ते 18 असं आहे, तर यांना काही विशेष स्वरूपामध्ये काही धोकादायक उद्योग आहेत किंवा प्रक्रिया आहेत, तर त्या ठिकाणी कामास ठेवण्यास प्रतिबंध केलेला आहे. या सुधारित कायद्यात गुन्हेगारांना अधिक कडक शिक्षा देण्याची तजवीज करण्यात आली आहे. आणि या कायद्याअंतर्गत गुन्हा केल्यास आता किमान 6 महिने व कमाल 2 वर्ष कारावाई शिक्षा आहे. म्हणजे 14 वर्षापेक्षा जर ज्यांचं वय कमी आहे, तर त्यांना कोणत्याही ठिकाणी कामावर ठेवायचं नाही. ज्यांचं वय 14 ते 18 पर्यंत आहे, तर त्यांना जे काही कमी धोकादायक जे आहेत किंवा काही धोकादायक उद्योग जे आहेत, तर त्या उद्योगाच्या बाबतीमध्ये त्यांना सांगितलेलं आहे की तिथं बंदी घातलेली आहे, प्रतिबंध केलेलं आहे. आणि ह्यामध्ये शिक्षा देखील सांगितलेली आहे. तर या कायद्याअंतर्गत गुन्हा केल्यास आता किमान 6 महिने व कमाल 2 वर्ष कारावासाची शिक्षा आहे. किमान रुपये 20,000 व कमाल 50,000 दंड व दोन्ही अशी शिक्षा दिली जाते. आणि या कायद्याअंतर्गत पुन्हा गुन्हा केल्यास गुन्हेगारास किमान 1 वर्ष व कमाल 3 वर्ष कारावासाची शिक्षा होऊ शकते. मग ह्यावर शिक्षा देखील सांगितलेलं आहे. या कायद्याचं जर उल्लंघन जर केलं असेल, तर कमीत कमी 6 महिने, जास्तीत जास्त 2 वर्षाची कारावाई शिक्षा आणि किमान 20,000 रुपये आणि कमाल 50,000 रुपये किंवा दोन्ही पण त्यामध्ये होऊ शकतं. आणि या कायद्याअंतर्गत पहिल्यांदा गुन्हा केलेला आहे, दोषी ठरलेला आहे, आणि पुन्हा जर गुन्हा केला असेल, तर किमान 1 वर्ष आणि कमाल 3 वर्षापर्यंतची कारावासाची शिक्षा जी आहे ती शिक्षामध्ये होऊ शकते. तर अशा प्रकारे आपण आज जी काय 2 महत्त्वाची कलमं जी आहेत, ही 2 कलमं आपण पाहिलेली आहेत. कलम क्रमांक 23 आणि कलम क्रमांक 24. कलम क्रमांक 24मध्ये भरपूर असा बदल झालेला आहे, तो बदल लक्षात घ्या. जो काही कायदा होता बाल प्रतिबंधक नियमन कायदा 1986, त्यामध्ये देखील बदल केलेला आहे. आणि बाल कामगार हा भाग जो आहे हा बदलून त्यामध्ये बाल व पोंगड अवस्थेतील कामगार असं त्यामध्ये सांगितलेलं आहे. आणि त्यामध्ये जे काही सुरुवातीचं आपण जर कलम पाहिलं, तर त्यामध्ये सांगितलं की कमी धोक्याच्या ठिकाणी हे प्रतिबंध करत नाही. पण 2006 नंतरचा भाग आपण जर पाहिला, तर त्या ठिकाणी पूर्णपणे जी काही बंदी आहे ती बंदी ह्यामध्ये 2006 मध्ये आपण जर पाहिलं, तर काही ठराविक ठिकाणं सांगितली होती की त्या ठिकाणी बंदी होती. पण सध्याचा विचार आपण जर पाहिला, तर सध्या कोणत्याही प्रकारे 14 वर्षाखालील मुलांना कामावर ठेवण्यास बंदी घातलेली आहे. ओके, राहिलेला जो काही भाग आहे, हा राहिलेला भाग आपण काय करू, पुढचा जो तास आहे त्या तासाला आपण पाहू. ओके, थँक्यू.